संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ 35 दिवस उलटले आहे. तरी देखील न्याय नाही. यासाठीच जे धनंजय देशमुख आहे, संतोष देशमुख यांचे बंधू यांनी टाकीवर जाऊन त्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की माझ्या भावाला न्याय द्या. ज्यावेळेस माझ्या भावाला न्याय मिळेल आणि खालून लोकांच्या देखील आवाज येत होते की वाल्याला फाशी द्या, असे आवाज खालून दिले जात होते. त्याचबरोबर जे मनोज जरांगे पाटील आहेत यांनी DSP सोबत आणि जे धनंजय देशमुख आहे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेनंतर जे मनोज जरांगे पाटील आहे हे स्वतः धनंजय देशमुख यांच्यासोबत बोलले, त्यांची समजूत काढली. त्यानंतर जे धनंजय देशमुख आहेत हे खाली आले आहे. खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस मला समजतं की माझ्या भावाचा तपास चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे किंवा कोणाला तरी सोडणार आहे, त्या दिवसापासून मी हे प्रण घ्यायचा ठरवला. कारण आम्ही फक्त मागतो काय, फक्त माझ्या भावाला न्याय द्या. आम्ही 35 दिवसापासून काय मागतो आहे तेवढीच इच्छा आहे आमची. माझ्या भावाला इतक्या निर्गुणपणे त्याची हत्या झाली तरी देखील प्रशासन न्याय देत नाही आहे. मी मागू काय? त्यावर पत्रकारांनी देखील प्रश्न विचारला, तुम्ही समाधानी आहेत का? तर त्यांनी धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे, अजिबात नाही, समाधानी नाही. त्यामुळेच तर हे पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुख यांची साथ दिली आहे आणि लवकरात लवकर